मला एक नक्कीच सांगितलं पाहिजे की कॅबिनेटमध्ये सुद्धा जी चर्चा झाली त्यामध्ये हा प्रस्ताव होता की ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे त्या जिल्ह्यामध्ये त्या स्थानिक प्रशासनाला सांगून किंवा स्थानिक पालकमंत्री आणि स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर निर्णय व्हावा। परंतु आज ज्या पद्धतीनं आणि ज्या म्हणजे 40,000 50,000 असे संख्या जी मागल्या 8-10 दिवसापासून वाढतीये, या सगळ्या परिस्थितीमध्ये जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो प्राप्त परिस्थितीमध्ये घेण्यात आलेला आहे। मला असं वाटतं की याचा पुनर्आढावा हा एक 8-10-15 दिवसामध्ये घेता येऊ शकेल। आज आपण मला वाटतं 15 तारीखमध्ये आहोत। एक 10-15 दिवसाच्या आत पुन्हा आढावा घेऊन याबाबतचा पुनर्विचार करण्यासारखी परिस्थिती असेल तर निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून घेऊन याबाबतचा योग्य तो विचार करता येईल का। आणि शाळा जर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त कोरोनाचा प्रभाव नाही अशा ठिकाणी सुरू करता येतील का, हे सीएम आणि डीसीएम साहेबांच्या संमतीनं आपण निश्चित प्रकारे करू। बुधवारी कॅबिनेट असते, त्या कॅबिनेटमध्ये पुन्हा एकदा विचार निश्चित प्रकारे यावर चर्चा होऊ शकेल। परंतु मागच्याच कॅबिनेटमध्ये असं ठरलं की एक 10-15 दिवसाचा आपण ऑब्झर्वेशन करू, निरीक्षण करू आणि नंतर या संदर्भातला योग्य तो निर्णय घेऊ। सर, WHO जो काही अहवाल दिलेला आहे की शाळेमधून जागतिक पातळीवर कुठं फैलाव झालेला नाही, तर त्या अहवालाकडे कसं बघतंय राज्य सरकार? कसं आहे की दोन विचार आहेत, इव्हन पालकांमध्ये सुद्धा दोन विचार आहेत। माननीय या खात्याच्या मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सुद्धा हाच विचार व्यक्त केलेला आहे की दोन प्रवाह असतात। काही पालकांची इच्छा असते की मुलं स्कूलमध्ये जावेत आणि काही काळजीपोटी न जावेत, असे दोन्ही विचार त्या ठिकाणी निश्चित प्रकारे असतात। आणि आज माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तो एक वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो काही परमनंट बंद करण्याचा निर्णय नक्कीच नाहीये। त्यामुळे एक आहे की आपण निरीक्षण करू असं मागच्या कॅबिनेटमध्ये ठरलं आणि त्यानंतर योग्य तो निर्णय आपण घेऊ असं निश्चित प्रकारे ठरलंय। त्यामुळं मला असं वाटतं की आपण थोडं वेट अँड वॉच करूया, एवढंच माझं या निमित्ताने मत राहील। सर, लोकसंख्या रुग्णसंख्या वाढते पण ती रिप्लेस दवाखान्यावर लोक घरी आयसोलेशन जास्त होतात, ही जास्त रिस्क नाही वाटत का तुम्हाला? कारण कसल्याही पद्धतीची काळजी घेतली नाही, महानगरपालिका जिल्हा प्रशासन घरी असलेल्या पेशंटचा फॉलोअप घेत नाही, त्यांना काही नवीन आदेश आहे तुमचे? आज जे काही पेशंट्स एकूण साधारण 2,70,75,000 पेशंट्स आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपण जर बघितलं तर एकूण 86 ते 87% पेशंट्स हे घरी आहेत। 10-12% जे काही पेशंट्स हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातले जे आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन यावर जर विगतवारी केली तर 3-4% अशा स्वरूपाने साधारणपणे हे पेशंट्स आहेत। एक नक्की आहे की आता आपल्याला होम क्वारंटाईन करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तर त्या होम क्वारंटाईनला आपण जिल्ह्याच्या प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीत आपण या पॉझिटिव्ह पेशंट्सला सातत्याने फोन्सवर चर्चा करावी आणि त्यांच्याशी सुसंवाद करून त्यांना काय जे असेल त्यांच्या अडीअडचणी त्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठीचे प्रयत्न करावेत। कुठल्याही परिस्थितीत फैलाव होऊ नये, स्प्रेड होऊ नये, संसर्ग होऊ नये, हाच त्यामागचा महत्वाचा हेतू आहे। आणि क्वारंटाईन पिरियड 7 दिवसाचा आहे, तोपर्यंत आपण त्यांच्यावर क्लोजली मॉनिटरिंग करत आहोत। जर त्यांचे लक्षण वाढले, कुठेही काही असेल तरी त्यांना सूचना आहे की लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं पाहिजे। किट अनेक लोकांना भेटत नाही, जे घरी आयसोलेट होत आहेत त्यांना किट भेटत नाही, भरपूर तक्रारी आहेत। मला असं वाटतं की त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आपल्या आपल्या स्थानिक स्तरावर डीपीडीसी मधून माननीय उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर यांनी दिलेले जे 30% निधी आहे
त्यातून अशा स्वरूपाने कुठल्याही स्वरूपाचा कोविडचा खर्च करता येऊ शकेल. मला असं वाटतं की ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाने काही किट्स देऊन किंवा माहिती आणि जनजागरूकता करून जर काही करता येत असेल तर त्यांनी करायला हवं, अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. मला वाटतं ज्या जिल्ह्यांमध्ये हे पालन होत नसेल त्यांना आम्ही पुन्हा एकदा सांगूया. औरंगाबादचे तुम्ही संपर्क मंत्री आहात आणि तुमच्या शहराध्यक्षाचं आता कार्यालयाचं उद्घाटन झालंय. औरंगाबाद रामकिल्ला समोर जातानाची काय तयारी आहे त्याबद्दल? आता महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतायत हाही प्रश्न आहे, परंतु एक आहे की शेवटी आपण आपल्या पार्टीचं जे काही संघटन आहे ते वाढवलंच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काही नवीन नवीन वॉर्डामध्ये काही संघटन करण्याची लोक जोडल्या जात असतील ते जोडण्याचं काम सध्या आम्ही निश्चित प्रकारे करत आहोत. आणि या माध्यमातून मला असं सांगायचं की सर्व समाज स्तरावर अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय बांधव असतील किंवा इतर आमचे काही जुने लोक जे गेलेले आहेत त्यांना पुन्हा आपल्या पक्षामध्ये सहभागी करून आपण बेरजेचं राजकारण करावं, अशा स्वरूपाने जे काही योग्य ते संघटनेचं काम आहे ते आम्ही करत आहोत. सत्ताधारी तिन्ही पक्ष एकत्रित लढतील का स्थानिक निवडणूक? मला वाटतं आमची नेहमीच तयारी आहे की सगळ्या पद्धतीनं एकत्र मिळून लढलं तर अधिक चांगलं, परंतु आम्ही आमच्या स्तरावर आमची संघटनेची ताकद वाढवण्याचं काम करत आहोत. योग्य वेळेस जे काही सर्वपक्षीय ठरेल त्या पद्धतीनं आपली योग्य पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ.